नमस्कार शेतकरी बंधूंनो. काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे आमच्या भागात जे कापसाचं पीक आहे त्याचं फार मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे. आपण बघू शकता की या ज्या कापसाचं पीक आहे ह्या काल हे पूर्ण शेतामध्ये कापूस जो आहे खूप छान पद्धतीने फुटलेला होता आणि एका रात्रीत या पद्धतीनं कापसाचे जे आपले बोंड आहेत त्याची परिस्थिती झालेली आहे. तर अतिशय वाईट अवस्था आहे आणि हाताशी आलेलं हे पीक, अगदी तोंडाशी आलेला घास अशा पद्धतीने निसर्गाने हिरावून घेतलेला आहे. तर एकीकडे निसर्ग, दुसरीकडे शेतमालाला भाव नाही. त्यानंतर जी काही मजुरी करणारे जी लोक आहेत, म्हणजे मजूर मिळत नाही. तर प्रत्येक बाजूने शेतकरी त्रस्त आहे आणि हा जो निसर्गाचा कोप आहे हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. वातावरणीय बदलामुळं, ऋतुचक्राच्या अनियमिततेमुळं आणि याला अजून खूप सगळी कारणं आहेत. पण या सर्व गोष्टींचा परिणाम हा फक्त शेतकऱ्याला भोगावा लागतो. बाकी व्यापारी, नोकरदार आणि इतर सर्व लोक यांना या गोष्टीचा कुठलाही परिणाम होत नाही. त्यामुळं सरकार आणि समस्त जनतेकडं माझी एकच मागणी आहे की हे जे शेतकऱ्याची जी दयनीय अवस्था आहे हिला पाहून तरी आपल्या मनात थोडासा कळवळा निर्माण व्हावा आणि शेतकऱ्याला शेतीच्या मालाला भाव, हमी भाव, कर्जमाफी आणि इतर जे काही शेतकऱ्याचे मुद्दे आहेत, छोटे मोठे ज्या मागण्या आहेत, त्या सरकारनं मान्य करायला पाहिजे. कारण की अशा परिस्थितीमध्ये शेती करणं खरंच खूप अवघड आहे आणि हा जो निसर्गाचा कोप